जसं जसं लग्नाचा सीझन येईल तशी तशी महिला गॅरेज मध्ये गर्दी होईल. आता हे महिला गॅरेज म्हणजे काय तर ब्युटी पार्लर. माय ही पोरगी झोपूनच आहे बाई. 10 वाजले, शाळेत नाही जायचं का काय माहिती. ओ नेहा, नेहा उठ ना, शाळेत नाही जायचं का? उठले. अरे बाबा काय भाई कोण बडबड बडबड करत राहिलो सकाळी सकाळी. झोपू दे म्हणजे. अहो शाळेत जा ना बाई, शाळा नको काढू ना. अहो आई शाळा शिकून काय भेटते? अहो बाई शाळा शिकल्यानं नोकरी लागते. नोकरी लागल्यावर काय होते मग? नोकरी लागल्यावर पैसाच पैसा, पैसा भेटल्यावर आरामच आराम. मग शेवटी आरामच भेटते ना. मग मी आरामच तर करून राहील ती. जाय तिकडे झोपू दे मला. माणसं जेव्हा सलून मधून येतात तेव्हा ते घरी येऊन आंघोळ करतात. पण बायाच्या बाबतीत तसं नाही. पण बाया सलून मधून आल्यावर आंघोळ तर दूर तोंड सुद्धा धुवत नाही. टाळी दे मला पहिले. हा तू टाळी दे. हा तू टाळी दे. पाय घे वरती, झाडू दे मला. अहो आई संध्याकाळी झाली ना, रात्र होत आली ना, आता झाडत नसते ना, लक्ष्मी बाहेर जाते. अहो आजी बाई असं कोण म्हणते? अहो आई मी लहान होती ना तेव्हा आजी मला सांगत होती. माझ्या अजून ध्यानात आहे. तिनं काऊन असं म्हटलं माहित आहे तुले? त्या काळात सोनं नाणं लय मोठं राहायचं घरात. अहो त्या काळात लाईन नव्हती, दिवे लावायचे. मग सोनं नाणं पडलं की ते झाडून बाहेर जायचं. म्हणून पहिले लोक तसे म्हणत होते. आणि सोन्या नाण्याले पैशाले आपल्या याच्यात लक्ष्मी मानतात. आणि आताच्या काळात लोकांच्या घरी एवढं सोनं नाणं असते का? समजा पडलंय सोनं तर प्रकाश किती आहे घराघरात? जिथं तिथं लाईट, जिथं तिथं प्रकाश. एवढ्या प्रकाशात तर एवढा मनी सुद्धा दिसते सोन्याचा. म्हणून पहिलेच्या काळात झाडू संध्याकाळी मारू देत नव्हते. पण आता प्रकाशच प्रकाश असल्यामुळे झाडू मारता येते. आपलं घर कधीही झाडू शकतो. घर स्वच्छ ठेवणं हे महत्वाचं आहे. नाही बाई एवढं नाही पाहिजे. ठीक आहे हे घ्या. no. पाय बरं काय झालं ते रिमोटले? दोन वेळा ठोकते रिमोटले, काहीच नाही झालं, चालू होते आपोआप. काऊ बाई नेहा, रिमोटले 2च वेळा ठोकलं तर रिमोट सुधारला. तुले मी 20 वर्षापासून ठोकून राहिली, तू काऊन नाही सुधारली? no.